नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ. आपल्या आयुष्यात पैसा का येतो? केवळ प्रयत्नांमुळे, मेहनतीमुळे, की काही अदृश्य शक्ती, काही सूक्ष्म ऊर्जेची दारे आपल्यासाठी उघडत असतात? हा प्रश्न आपण आयुष्यात अनेकदा विचारतो, पण स्पष्ट उत्तर मिळत नाही. परंतु आज मी तुम्हाला अशी एक गुपित ऊर्जा सांगणार आहे, जी डोळ्यांना दिसत नाही, पण ती योग्यरित्या वापरली तर घराच्या दारापाशी संपत्ती स्वतःहून येऊ लागते. हे ऐकून नवल वाटेल, पण ज्या लोकांनी हे गुपित समजून घेतले, त्यांच्या आयुष्यात समृद्धीची नवी दिशा सुरू झाली आहे. आपल्या घरात आपण अनेकदा घड्याळ लावतो, कधी वेळ पाहण्यासाठी, कधी सजावटीसाठी, कधी सवयीपोटी. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, एखाद्या विशिष्ट दिशेला घड्याळ लावल्यामुळे जीवनातील ऊर्जेचा प्रवाह बदलू शकतो, आणि तोच प्रवाह तुमच्या घरात लपलेली संपत्ती, अनपेक्षित लाभ, अचानक येणाऱ्या संधी वाढवू शकतो. या गोष्टी केवळ अंधश्रद्धा नाहीत. यामागे आहे ऊर्जेचे तत्वज्ञान, वास्तुशास्त्राची मूलभूत दिशा आणि योगानंदांनी सांगितलेले आध्यात्मिक विज्ञान. योगानंदांनी वारंवार म्हटले आहे, जीवनातील प्रत्येक गोष्ट ऊर्जा आहे. प्रत्येक वस्तू कंप पसरवते, आणि ज्या दिवशी तुम्ही त्या ऊर्जेला समजू लागाल, त्या दिवसापासून विश्व तुमच्या बाजूने काम करू लागते. घरातील घड्याळ फक्त वेळ सांगत नाही, ते तुमच्या जीवनाचा ताल, तुमच्या घराचा नाद, तुमच्या मनातील लय यांना दिशा देत असते. घड्याळ म्हणजे तुमच्या जीवनाचे हृदयाचे ठोके. घड्याळाची प्रत्येक टिक-टिक म्हणजे तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाची आठवण. जेव्हा तुम्ही घड्याळ योग्य ठिकाणी लावता, तेव्हा ते विश्वाला सांगता, मी वेळेचा आदर करतो. आणि जेव्हा तुम्ही वेळेचा आदर करता, तेव्हा वेळ तुम्हाला दाद देते. कारण समय म्हणजेच पैसा, समय म्हणजेच चक्र, आणि समयाशी जुळलेली ऊर्जा म्हणजेच समृद्धी. आता प्रश्न उद्भवतो, हे गुप्त स्थान कोणते? घड्याळ कुठे लटकवावे, की घरात पैशाचा प्रवाह वाढू लागेल? हे समजण्यासाठी आधी एक गहन आध्यात्मिक सत्य समजून घेतले पाहिजे. परमहंस योगानंदांच्या ऑटोबायोग्राफी ऑफ योगी मध्ये सांगितले आहे की आपले वातावरण, घराचे स्थान, वस्तूंची दिशा, वस्तूंची स्थिती या सर्वांचा ऊर्जा प्रवाहावर मोठा परिणाम होतो. म्हणून प्राचीन ऋषी, कुलाचार्य, वास्तुविशारद घरात प्रत्येक वस्तूची दिशा काळजीपूर्वक ठरवत असत. ते म्हणत, दिशा ही केवळ दिशा नसते, ती ऊर्जा प्रवेश करण्याचे द्वार असते. याचप्रमाणे घड्याळ ही केवळ सजावट नाही, ते तुमच्या जीवनातील ऊर्जेला लय देते. ते तुमच्या घरातील कंपन सक्रिय करते. ते तुमच्या अवचेतन मनाला वेळेची जाणीव करून देते. आणि जिथे अवचेतन बदलतो, तिथूनच जीवन बदलायला सुरुवात होते. आता लक्षपूर्वक ऐका. जिथून लपलेली संपत्ती येते, ती दिशा आहे उत्तर दिशा. उत्तर दिशा, कुबेराची दिशा उत्तर दिशा, समृद्धी उत्तर दिशा, पैशाचा प्रवाह उत्तर दिशा, ऊर्जेचे स्थैर्य. जेव्हा तुमचे घड्याळ उत्तर दिशेला लटकते, तेव्हा प्रत्येक टिक-टिक तुमच्या घरात कुबेराच्या ऊर्जेला सक्रिय करते. जणू वेळ आणि पैसा एकाच दिशेला वाहू लागतात. हे फक्त वास्तू नाही, हे ऊर्जाशास्त्र आहे. काही लोक विचारतात, एक साधं घड्याळ एवढा परिणाम करू शकतं? उत्तर आहे, हो. कारण घड्याळ म्हणजे केवळ मशीन नाही, ते तुमच्या मनाच्या वेळेशी असलेल्या नात्याचे प्रतीक आहे. ते तुमच्या अवचेतनाला प्रशिक्षण देते. जर तुम्ही घड्याळ चुकीच्या दिशेला लावले, तर तुमची ऊर्जाच उलटी वाहते. काम करत राहा, पण पैसा टिकत नाही. मेहनत करा, पण फळ मिळत नाही. आणि हे अनेक लोकांच्या आयुष्यात दिसून येते. योगानंद म्हणतात, जो वेळेचा आदर करत नाही, तो जीवनाचा आदर करत नाही. जेव्हा तुम्ही घड्याळ योग्य दिशेला लटकवता, तेव्हा तुम्ही वेळ आणि ऊर्जेला सांगता, मी तयार आहे, मी स्वीकारतो, मी समृद्धीला आमंत्रित करतो. यातून घरात शांती वाढते, स्थैर्य येते, मानसिकता बदलते, संधी निर्माण होतात, अडकलेले पैसे सुटतात,
बंद रस्ते उघडतात, अनपेक्षित फायदे येतात. हा बदल केवळ बाहेर दिसत नाही, तो आतल्या ऊर्जेत घडतो. आतली लय संतुलित झाली की बाह्य जग बदलते. कारण खरी लपलेली संपत्ती म्हणजे आत्मविश्वास, शांत मन, स्थिर आरोग्य, नातेसंबंधातील गोडवा, पैशावर नियंत्रण, वेळेचा योग्य वापर, घड्याळ योग्य दिशेला लटकवणे म्हणजे आपल्या जीवनाची लय विश्वाच्या लयाशी जोडणे. जेव्हा तुमचे घड्याळ योग्य ठिकाणी ठेवले जाते, तेव्हा तुमचे संपूर्ण जीवन एका अदृश्य लयीशी जोडले जाते. ही लय म्हणजेच विश्वाची शक्ती, सम्याचा ताल आणि कुबेराच्या दिशेने वाहणारी समृद्धीची वाहिनी. जसे जसे तुम्ही योग्य ठिकाणी घड्याळ ठेवण्याची पवित्र भावना स्वीकारता, तसे तसे तुमचे मन त्या ऊर्जेशी जुळू लागते. घड्याळाची टिकटिक ही फक्त आवाज नसतो, ती तुमच्या घरातील सर्वात स्थिर आणि सातत्याने चालणारी ऊर्जा आहे. घरात कितीही शांतता असली, रात्रीचे कितीही अंधार असो, एक आवाज कायम चालू राहतो, टिक टिक टिक. ही लय म्हणजे तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षणाचे स्मरण. घड्याळ योग्य दिशेला असेल तर हाच आवाज तुमच्या बाजूने काम करतो, आणि चुकीच्या दिशेला असेल तर हाच आवाज अडथळे, थकवा आणि आर्थिक मंदी निर्माण करू शकतो. म्हणूनच प्राचीन शास्त्र म्हणते, दिशा बदलली की दशा बदलते. लोकांना माहिती नसते की 70% घरे चुकीच्या दिशेला घड्याळ लटकवतात. म्हणूनच ते कितीही कष्ट करोत, त्यांनी कितीही मेहनत केली, तरी त्यांना अपेक्षित फळ मिळत नाही. पैसा येतो पण टिकत नाही, काम मिळते पण स्थिरता मिळत नाही, नवीन संधी येतात पण अर्ध्यावर थांबतात. यांना वाटते की आयुष्य कठीण आहे, परिस्थिती विरोधात आहे, पण प्रत्यक्षात मूळ कारण आहे, ऊर्जेचा प्रवाह चुकीचा आहे. आता आपण पुढे जाऊन सखोल समजून घेऊ, उत्तर दिशा इतकी महत्वाची का आहे. प्राचीन भारतीय वास्तू, ज्योतिष, कर्मशास्त्र आणि योगशास्त्र या सगळ्यात उत्तर दिशेला सर्वोच्च स्थान आहे. कारण उत्तर दिशा हिमालयाची दिशा, उत्तर दिशा अध्यात्म आणि ऊर्जा, उत्तर दिशा कुबेराचे स्थान, उत्तर दिशा स्थिर प्रवाह, उत्तर दिशा धनलक्ष्मीचा मार्ग. हिमालय ही ऊर्जा संग्रहाची सर्वात मोठी नैसर्गिक शृंखला आहे. हिमालयाकडून येणारी थंड, नितळ ऊर्जा उत्तर दिशेतून घरात प्रवेश करते, आणि त्या दिशेने घड्याळ लटकवले की त्या ऊर्जेला एक लय मिळते. हीच लय पैशाचा प्रवाह शक्तिशाली करते. आता कल्पना करा, ज्या दिशेला कुबेराचे साम्राज्य आहे, ज्या दिशेने विश्वाची स्थिर ऊर्जा प्रवाहित होते, त्या दिशेला तुमचे घड्याळ लटकते. घड्याळाची प्रत्येक टिक-टिक म्हणजे कुबेराच्या ऊर्जेला दिलेली हाक, आणि ऊर्जा हाकेला प्रतिसाद देतच असते. योगानंद म्हणतात, ज्या क्षणी माणूस वेळेला समजतो, त्या क्षणी तो स्वतःच्या नियतीवर नियंत्रण मिळवतो. घड्याळ नेहमी डोळ्यांसमोर असते, म्हणून तुमचे अवचेतन मन वेळेशी जुळू लागते. पण जर ही वेळ चुकीच्या दिशेला वाहत असेल, तर प्रयत्न कितीही असले तरी परिणाम कमीच येतात. जसे नदीला चुकीच्या दिशेने ढकलले तर पाणी साचते, थांबते, कुजते, तसेच वेळेची ऊर्जा चुकीच्या दिशेत गेली तर जीवनात स्थैर्य हरवते. योगानंद म्हणतात, काळातील प्रत्येक ठोका हा देवाचा श्वास आहे. म्हणून घड्याळाची टिकटिक ही तुमच्या घरात देवाचा आवाज आहे. जर ही लय सकारात्मक दिशेला वाहत असेल तर तुमच्या घराचे वातावरण समृद्धीचे गान करू लागते. तुम्ही कधी पाहिले आहे का, काही लोक म्हणतात, काम खूप करतो पण पैसा टिकत नाही, अचानक खर्च वाढतात, जमा होण्याआधीच पैसा निघून जातो, संधी मिळते पण पूर्ण होत नाही. यावर ते म्हणतात, कर्म नशीब असेल पण प्रत्यक्षात ऊर्जेचा प्रवाह बिघडलेला असतो. याच कारणामुळे प्राचीन लोकांनी दिशा, वेळ, स्थान आणि वस्तूंच्या ऊर्जेचा अत्यंत आदर केला. त्यांना माहिती होते, घराच्या भिंतीवरील घड्याळही घराचे भविष्य बदलू शकते. पुढचा प्रश्न, सर्वात महत्वाची दिशा कोणती? फक्त उत्तरच का? हो,
उत्तर दिशा सर्वात श्रेष्ठ आहे. परंतु जर काही कारणास्तव तुम्ही घड्याळ उत्तरेला ठेवू शकत नसाल तर पुढील सर्वोत्तम दिशा आहे पूर्व दिशा. पूर्व दिशा म्हणजे सूर्याची दिशा ओ प्रकाशाची दिशा, ज्ञानाची दिशा, नवीन संधींची दिशा, प्रगतीची दिशा. सूर्य जिथून उगवतो ती दिशा. जो प्रकाश अंधार दूर करतो तो प्रकाश. त्याच दिशेला घड्याळ ठेवले तर जीवनातील अंधार, अडथळे, स्थगितता हळूहळू कमी होऊ लागतात. पूर्व दिशेने वेळेचा प्रवाह म्हणजे प्रकाशमय नवी सुरुवात. म्हणूनच पूर्वेची दिशा देखील अत्यंत शुभ मानली जाते. आता सर्वात महत्त्वाची चेतावणी जी अत्यंत कमी लोकांना माहीत आहे. कधीही घड्याळ दक्षिण दिशेला लटकवू नका. कारण दक्षिण दिशा अडथळ्यांची दिशा, दक्षिण दिशा स्थगित ऊर्जेची दिशा, दक्षिण दिशा यमाची दिशा, दक्षिण दिशा नुकसान, दक्षिण दिशा खर्च वाढणे, दक्षिण दिशा वेळ विपरीत काम करणे. जे लोक दक्षिण दिशेला घड्याळ लटकवतात ते कितीही कष्ट करतील पण जीवनाचा वेग त्यांच्या विरुद्ध जातो. ते म्हणतात, आपण मेहनत करतो पण नशीब साथ देत नाही. प्रत्यक्षात नशीब विरोधात नसते, दिशाच विरोधात असते. येथे मी एक अत्यंत सखोल सत्य सांगू इच्छितो. योगानंद म्हणतात, बाह्य जग म्हणजे अंतर्मनाचे प्रतिबिंब. तुमचे मन अस्थिर असेल, तुमची ऊर्जा असंतुलित असेल तर घड्याळ योग्य दिशेला असण्याचा लाभही मर्यादित राहतो. म्हणून खरे रहस्य आहे घड्याळ योग्य ठिकाणी लटकवणे, मनात वेळेचा आदर निर्माण करणे. दोन्ही एकत्र आले की तुमच्या आयुष्यात लपलेली संपत्ती वाहू लागते. लपलेली संपत्ती म्हणजे काय? फक्त पैशाचा ढीग नाही. लपलेली संपत्ती म्हणजे मानसिक शांतता, नात्यातील प्रेम, आरोग्यातील स्थिर ऊर्जा, घरातील सौहार्द, मनातील आत्मविश्वास, आनंद व स्थैर्य व जीवनातील दिशा. या सगळ्यांच्या जमिनीवरच पैसा स्थिर होतो. मन अस्थिर, ऊर्जा बिघडलेली आणि फक्त पैसा असेल तर ते आयुष्य कधीच सुखी होत नाही. म्हणूनच घड्याळ योग्य ठिकाणी लावण्याचा अर्थ म्हणजे आपण जीवनात संतुलन आणत आहोत, लय निर्माण करत आहोत, विश्वाशी ताल जुळवत आहोत. जेव्हा वेळेची लय, दिशेची ऊर्जा आणि तुमची अंतर्मनातील जाणीव हे तीन एकत्र जुळतात तेव्हा जीवन सुरेल होऊ लागते. संधी स्वतःहून येऊ लागतात, अडथळे बाजूला जातात आणि अचानक मिळणारे फायदे, पैसे, नोकरी, नवे मार्ग, नवे लोक स्वतः तुमच्या आयुष्यात प्रवेश करू लागतात. ही योगायोग नसते, ही प्रतिक्रिया असते तुमच्या ऊर्जेच्या संतुलनाची. आता मी एक अत्यंत सोपी परंतु प्रभावी साधना सांगते. जेव्हा तुम्ही तुमचे घड्याळ उत्तर किंवा पूर्व दिशेला लटकवता तेव्हा काही क्षण शांत बसून, डोळे बंद करून घड्याळाच्या टिकटिकला ऐका. कल्पना करा, प्रत्येक टिकटिक तुमच्याकडे नवीन ऊर्जा घेऊन येत आहे. प्रत्येक सेकंद एक नवीन संधी, प्रत्येक क्षण विश्वाचा आशीर्वाद, प्रत्येक लय तुमच्या आयुष्याचा नवा ताल. ही साधना एक मिनिट जरी केली तरी मनाशी वेळेचे नाते बदलू लागते आणि ज्याचे मन वेळेशी मित्र बनते त्याच्याकडे पैसा, यश, समृद्धी नैसर्गिकरित्या येऊ लागतात. लक्षात ठेवा, घड्याळ भिंतीवर नसते, घड्याळ तुमच्या जीवनात असते. जेव्हा तुम्ही त्याला योग्य दिशा देता तेव्हा ते तुम्हाला फक्त वेळच देत नाही, ते तुम्हाला लपलेला खजिना, नवीन मार्ग, नवीन ऊर्जा, नवी संपत्ती देऊ लागते. जेव्हा तुम्ही तुमचे घड्याळ योग्य दिशेला लटकवता आणि त्याच्या टिकटिकेला मनापासून स्वीकारता तेव्हा तुमच्या आयुष्यात एक अदृश्य पण शक्तिशाली बदल सुरू होतो. तुम्हाला कदाचित सुरुवातीला तो जाणवणार नाही, पण हळूहळू तुमच्या जीवनातील घटना, परिस्थिती, लोक, संधी सगळे नव्या पद्धतीने तुमच्या बाजूने वळू लागतात. हा बदल इतका हलका आणि नाजूक असतो की तो आधी कधीच दिसत नाही, पण जेव्हा दिसू लागतो तेव्हा आयुष्य स्वतःहून सुंदर आणि सुरळीत चालू लागते. लोकांना हे कळत नाही की ऊर्जा हेच जीवन आहे. तुमच्या घरातील प्रत्येक कोपरा, प्रत्येक भिंत, प्रत्येक वस्तू
अगदी घड्याळ सुद्धा ऊर्जा निर्माण करते. घड्याळ म्हणजे तर दिवसरात्र अखंड चालणारी ऊर्जेची मशीनच आहे. हे मशीन जितके योग्य दिशेला, योग्य स्थानी, योग्य उंचीला असेल, तितके ते जीवनातील लाभ, पैसा, शांतता, सौभाग्य आणि प्रगतीला सकारात्मक रूप देऊ लागते. प्राचीन भारतीय वास्तुशास्त्रात आणि योगशास्त्रात वेळेचे, दिशेचे आणि ऊर्जेचे नाते स्पष्ट सांगितले गेले आहे. तिथे एक अत्यंत सुंदर वाक्य आहे, काळ, दिशा आणि चेतना यांचा संगम जिथे होतो, तिथेच चमत्कार जन्म घेतात. घड्याळ योग्य ठिकाणी लावणे म्हणजे वेळेला दिशा देणे. वेळेला दिशा दिली की जीवनालाही दिशा मिळते, आणि जीवनाला दिशा मिळाली की संधी वाढतात, पैसा येतो, मन शांत होते, नाते संबंध गोड होतात आणि आरोग्यात स्थैर्य येते. कल्पना करा, तुमच्या भिंतीवर लटकलेले घड्याळ केवळ एक सजावटीची वस्तू नाही, तर तुमच्या घरात वाहणाऱ्या ऊर्जेचे मुख्य केंद्र आहे. याची टिकटिक एक प्रकारची प्रार्थना आहे, जी अखंड चालू असते. जर ही प्रार्थना योग्य दिशेला वाहत असेल, तर ती तुमच्या आयुष्याला वर नेते. पण जर ही प्रार्थना चुकीच्या दिशेला वाहते, तर ती तुमच्याच ऊर्जेला थकवते. मेहनत वाढते, पण फळ कमी होते. संधी मिळतात, पण टिकत नाहीत. पैसा येतो, पण दुसऱ्याच दिवशी संपतो. म्हणून दिशा ही फक्त भौगोलिक नव्हे, ती ऊर्जेची भाषा आहे. जेव्हा घड्याळ उत्तर दिशेला लटकते, तेव्हा ते संपत्तीच्या दाराला थेट स्पर्श करते. कुबेराची ऊर्जा प्रवाहित होते. जीवनात अनपेक्षित फायदे येतात. जेव्हा घड्याळ पूर्व दिशेला असते, तेव्हा प्रकाशाची ऊर्जा सक्रिय होते. ज्ञान प्राप्त होते, प्रगती मिळते, नवीन शक्यता निर्माण होतात. पण जेव्हा घड्याळ दक्षिण दिशेला ठेवले जाते, तेव्हा अडथळ्यांची ऊर्जा सक्रिय होते. वेळ उलटी काम करू लागते, आणि तुमच्या मेहनतीचा लाभ तुम्हाला न मिळता इतरत्र, इतरांना, इतर परिस्थितींमध्ये जातो. म्हणूनच दक्षिण दिशेला घड्याळ लावणे टाळावे. योगानंदांनी वारंवार सांगितले की संपत्ती ही आधी मनात निर्माण होते, नंतर आयुष्यात, आणि घड्याळ योग्य दिशेला लटकवणे म्हणजे मनाला वेळेची शिस्त देणे. ही शिस्त अवचेतन मनात बुडते. अवचेतन मन जुळल्यावर जीवनाचाही प्रवाह जुळतो. आता आपण लपलेली संपत्ती या शब्दाचा अर्थ अधिक खोलवर समजून घेऊ. लपलेली संपत्ती म्हणजे ती संपत्ती जी बाहेर दिसत नाही, पण आयुष्याच्या प्रत्येक पायरीला साथ देते. ती काय असू शकते? मनातील शांतता, घरातील सौहार्द, आयुष्यातील दिशा, नात्यांतील प्रेम, आरोग्यातील ऊर्जा, अडचणीत स्थिरपणा व निर्णयक्षमता, संधी ओळखण्याची ताकद, पैशावर नियंत्रण आणि आत्मविश्वास. ज्याच्याकडे ही संपत्ती असते, त्याच्याकडे बाहेरील पैसा आपोआप येतो. हा नियम आहे. ही ऊर्जेची भाषा आहे. ही विश्वाची पद्धत आहे. आता कल्पना करा, तुम्ही तुमचे घड्याळ योग्य ठिकाणी लटकवले. घरातील ऊर्जा संतुलित झाली, वेळेची लय बदलली, मन शांत झाले, आणि अचानक पूर्वी अडकलेले पैसे सुटतात. अचानक आलेली अडचण कमी होते. घरात शांतता वाढते, खर्चांवर नियंत्रण येते, नवीन नोकरीची संधी मिळते, तुम्ही सोडून दिलेले काम यशस्वी होते, कुणाकडून अनपेक्षित आर्थिक मदत मिळते, तुमची मानसिकता शक्तिशाली होते. हेच ते परिवर्तन आहे जे घड्याळामुळे येते. हे चमत्कार नाहीत, हे ऊर्जेचे विज्ञान आहे. कदाचित तुम्ही पाहिले असेल, काही लोकांकडे फार पैसा नसतो, पण तरी ते आनंदी असतात, स्थिर असतात, त्यांच्या घरात सौहार्द असते. काही लोकांकडे खूप पैसा असतो, पण मन अस्वस्थ, घरात भांडणं, नाती तुटलेली, शांतता नाही. म्हणून खरी संपत्ती कुठे आहे? ती आहे लय, संतुलन, ऊर्जेचे व्यवस्थापन. घड्याळ योग्य दिशेला ठेवणे म्हणजे या तिघांना जागृत करणे. आता आपण एक अत्यंत महत्वाची गोष्ट समजून घेऊ. घड्याळाची टिकटिक का महत्वाची? टिक टिक ही लय तुमच्या अवचेतन मनावर खोलवर प्रभाव टाकते. ही लय स्थिर असेल तर मन स्थिर होते.
कही लय शांत असेल तर आयुष्य शांत होते, कही लय योग्य दिशेला वाहत असेल तर संधी वाढतात, चुकीच्या दिशेला वाहत असेल तर यश दूर जाते. हेच कारण आहे की घड्याळ उत्तरेकडे असेल तर धनप्रवाह स्थिर राहतो, पूर्वेकडे असेल तर प्रगती होते, दक्षिणेकडे असेल तर अडथळे येतात. आता मी तुम्हाला एक सुंदर कल्पना देतो. प्राचीन ऋषींनी घड्याळाला कालयंत्र असे नाव दिले होते, म्हणजे वेळेला दिशा देणारे साधन. आणि हे साधन योग्य दिशेला असेल तर जीवनाची दिशा सौभाग्याकडे जाते. काही लोक विचारतात, जर घड्याळ इतके शक्तिशाली असेल तर ते नेमके कोणत्या उंचीला लटकवावे? उत्तर: घरातील भिंतीवर डोळ्यांच्या उंचीपेक्षा थोडे उंच. कारण ऊर्जा वरून खाली वाहते. घड्याळ उंच असेल तर वेळेची शक्ती घरात सहज पसरते, अवचेतन मनाला टिक-टिक स्पष्ट ऐकू येते, ऊर्जेचा प्रवाह सहजगत्या घराच्या मध्यभागी प्रवेश करतो. आता एक सामान्य पण अत्यंत महत्त्वाचा मुद्दा: घड्याळ कधीही बंद ठेवू नका. थांबलेले घड्याळ म्हणजे थांबलेली ऊर्जा. थांबलेली ऊर्जा म्हणजे अडथळे. म्हणून घड्याळ चालू आहे का नाही ते नेहमी तपासा. याच सोबत अजून एक महत्त्वाची गोष्ट: घड्याळाच्या मागे किंवा कचरा, धूळ किंवा अनावश्यक वस्तू ठेवू नका. कारण धूळ, स्थगित ऊर्जा, कचरा, अडथळे, भिंतीवरील अव्यवस्था, विचलित ऊर्जा, जेव्हा घड्याळाभोवती स्वच्छता असते तेव्हा ऊर्जा सहजपणे वाहते. घड्याळ हे घरातील एक असे साधन आहे जे घराच्या संपूर्ण नशिबावर परिणाम करते. ते योग्य ठिकाणी असेल तर पैसा, शांतता, प्रेम, यश, आरोग्य, सौभाग्य हे सगळे एका क्षणातून तुमच्या आयुष्यात झिरपू लागतात. आणि ते चुकीच्या ठिकाणी असेल तर जिथे शांतता असायला हवी तिथे तणाव, जिथे पैसा असायला हवा तिथे खर्च, जिथे प्रेम असायला हवे तिथे वाद, जिथे स्थैर्य असायला हवे तिथे अडथळे. हे सर्व काही एका साध्या घड्याळामुळे होऊ शकते. अनेक लोकांच्या जीवनात एक प्रश्न सतत असतो: आम्ही मेहनत करतो पण पैसा का टिकत नाही? उत्तर साधे आहे: घरात वेळेचा प्रवाह चुकीचा आहे, ऊर्जेची दिशा विपरीत आहे. भिंतीवरील वस्तू, विशेषतः घड्याळ, जीवनाच्या विरुद्ध काम करत आहे. आणि ज्या दिवशी ते योग्य दिशेला लावले त्या दिवसापासून जीवनाचा गतिमान प्रवाह बदलतो. आता शेवटी एक साधी पण प्रभावी साधना. ही साधना तुमचे जीवन बदलू शकते. साधना: तुमचे घड्याळ उत्तर किंवा पूर्व दिशेला लटकवा. रोज सकाळी 30 सेकंद त्याच्या टिकटिकेला ऐका. मनात म्हणा, हा क्षण माझ्यासाठी नवीन ऊर्जा घेऊन येतो, हा सेकंद माझ्यासाठी संधी घेऊन येतो, काळ माझ्या बाजूने काम करत आहे. ही साधना मनाला वेळेशी जोडते. आणि जिथे मन वेळेशी जोडते तिथे पैसा, यश आणि शांतता आपोआप येतात. खूप कमी लोकांना या रहस्याची माहिती आहे. म्हणून ते आयुष्यभर संपत्तीच्या मागे धावत राहतात, पण त्यांना कधीच खरे कारण कळत नाही. ज्ञानाने तुमच्या घरात, तुमच्या मनात, तुमच्या आयुष्यात लपलेली संपत्ती जागृत होईल. फक्त एक छोटे घड्याळ योग्य दिशेला, योग्य लयीत, योग्य श्रद्धेने लावा आणि बघा तुमच्या जीवनात समृद्धीचे दार कसे उघडते. लक्षात ठेवा, घड्याळ योग्य दिशेला लटकवणे म्हणजे वेळेला आदर देणे, आणि वेळेचा आदर म्हणजे समृद्धीला आमंत्रण देणे. धन्यवाद.